तर मुलांना आज आपल्याला संतवाणी 2 योगी सर्व काळ सुखदाता ही संत एकनाथांची संतवाणी जी आहे तिचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता त्याच्यामध्ये जे शब्द आलेले आहे जेवी, जेवी म्हणजे काय, ज्याप्रमाणे, पाखोवा पक्षिणीचे पंख, जीवनालाच आपण काय म्हटलेले, जीवन म्हणजे काय, हे जीवन पण, आणि जीवनाला दुसरा पण समानार्थी शब्द काय आहे, पाणी पण आहे। पाण्यालाच काय म्हणतात, उदक, नंतर नीर, जल, मृदुत्व म्हणजे काय, मऊपणा, कोमलता। आता समजा आपण पाणी पितोय, ते पाणी पिल्यामुळे काय होतंय, आपल्याला घसा जो आहे तो कोरडेपणा तो संपून जातो आणि आपल्याला तृप्त झाल्यासारखं वाटतंय। त्याच्यानंतर जल, जल म्हणजे काय, जलच, पाण्यालाच इथे जल म्हटलेलं आहे। वरी, वरी म्हणजे काय, वरवरचा, जसं आपण आंघोळ करतो, आंघोळ फक्त वरवरच करतो, आतून स्वच्छ करू शकतो का, नाही। त्याच्यानंतर क्षारी, क्षारी म्हणजे काय, साफ करणे, धुणे। पुढचा आहे मळ म्हणजे घाण आहे। सबाह्य म्हणजे काय, आतून बाहेर, निर्मळ पवित्र, तृषित म्हणजे तहानलेले, स्वानंद तृप्ती म्हणजे आत्मानंद मिळतोय, रसना जिभेला समानार्थी शब्द आहे, निवणे म्हणजे तृप्त होणे, अधपतन म्हणजे खाली येणे, निवती म्हणजे सुखावणं, इहलोकी म्हणजे हा पृथ्वीलोक, कारण इथे काय जन्म मृत्यू होतात म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इहलोक, आणि उद्धारी म्हणजे मुक्त करणे। आता या अभंगामध्ये संत एकनाथ महाराजांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की पाणी आणि योगी पुरुष हे एकमेकांपेक्षा कसे श्रेष्ठ आहे। पाणी कसं श्रेष्ठ आहे योग्यापेक्षा, की योगी पुरुष श्रेष्ठ आहे, बरोबर, योगी पुरुष श्रेष्ठ आहे कोणापेक्षा, पाण्यापेक्षा। आता कसं श्रेष्ठत्व दाखवलेलं आहे, त्यांनी उदाहरण घेतलेलं आहे की पाणी काय करतं, आपल्याला फक्त वरवरचा मळ धुवून टाकतं। आता तसं तुम्ही संत तुकारामांचा पण अभंग आहे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण। जीवन म्हणजे काय, पाणी, पाणी जर स्वच्छ नसेल आणि साबण लावून आपण कितीही आंघोळ केली तर त्या आंघोळीचा उपयोग होणार आहे का, नाही। तसं जीवन तुम्ही आतून बाहेरून म्हणा, मनामध्ये खूप द्वेष आहे, राग आहे, लोभ आहे, मद मत्सर, या सगळे षड्रिपू आपल्या शरीरामध्ये भरले आणि फक्त आंघोळ करतोय, उपयोग आहे का, नाही। म्हणून इथे या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, पाणी आणि योगी पुरुष यांची आपल्या समोर तुलना केलेली आहे आणि पाण्यापेक्षाही योगी पुरुष कसे श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा त्यांनी या अभंगामध्ये उल्लेख केलेला आहे। पहिलं त्यांनी म्हटलेलं आहे, जेवी चंद्र किरण चकोरांची, पाखोवा जेवी पिलियाची। आता ज्याप्रमाणे चंद्र किरण चकोर पक्षासाठी खूप महत्वाचे आहे, कारण असं म्हणतात की चंद्र किरण पिण्याचं काम हे चकोर पक्षीच करतात, कारण चकोर पक्ष्यांचं जीवन म्हणजे चंद्र किरण आहे, कारण ते चंद्र किरण पिऊनच जगत असतात। जसं आपण काय करतोय, पाणी पितो, जेवण करतो, हे आपलं जीवन झालं, बरोबर, कारण माणूस सुद्धा पाण्याशिवाय जगतो का, नाही जगू शकत। तर चंद्र किरण हे त्या चकोर पक्षासाठी किती महत्वाचं आहे। तसंच पाखोवा, पाखोवा म्हणजे काय, पक्षिणीचे पंख, कारण जसे पक्षिणीला तिचे पंख सुरक्षित म्हणजे काय, ती आपल्या पिलांना त्या पंखाखाली सुरक्षित ठेवते, कोणतीही अडचण असेल, कोणतीही समस्या असेल, कोणतंही संकट येणार असेल तर ती आपल्या पिलांना काय करत असते, वाचवते, कशामध्ये, आपल्या पंखांखाली ती वाचवते। आणि म्हणून की ज्याप्रमाणे चंद्र किरण चकोर पक्ष्यांसाठी महत्वाचं आहे, पक्षिणीला आपले पंख तिच्या पिलांसाठी कशी सुरक्षितता देणारे आहे, तसंच हे जीवन म्हणजे पाणी, जीवन ज्या पद्धतीने सगळ्या सजीवांसाठी काय करत असते, कोमलता प्रदान करत असते, तसं पाणी काय करतं, फक्त वरवरचा मळ साफ करत असतं, स्वच्छ करत असतं। पण एकनाथ महाराज काय म्हणतात, पण योगिया सबाह्य करी निर्मळ। सबाह्य म्हणजे काय, आतून आणि बाहेरून, म्हणजे मन सुद्धा धुण्याचं काम कोण करतात, योगी पुरुष। म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, साधू, जे साधू 6 घटक धुतात, नीट त्याची फोड बघा, साधू 6 प्लस काय आहे, धू, 6 जणांना धुणारा कोण, साधू। आता 6 घटक कोणते आहे बघा, माणसाला काय येत असतो, राग, द्वेष,
लोभ, मद, मत्सर, आणि त्याला तुम्ही आता इथे ईर्ष्या म्हणा, किंवा आता सध्याचा जो घटक आहे कोणता, अहंकार. आणि हे घटक यांना षडरिपू म्हटलेलं आहे. आणि या 6 घटकांना धुण्याचं काम जो करतो त्याला काय म्हणतात, साधू. आणि साधूच्या संगतीमध्ये जो राहतो त्याला काय होते, स्वानंदाची तृप्ती होते. स्वानंद म्हणजे काय, स्वतःतला स्वतःचा आनंद. कोणी मिळवून देतो का आपल्याला आनंद, नाही. आनंद तुम्ही म्हणाल पैसा कमवला म्हणजे आनंद मिळतो, असं आहे का, नाही. तर हा स्वानंद जो आहे तो फक्त आपल्याला मिळवून देण्याचं कोण काम करत असतात, फक्त योगी पुरुष. म्हणून हे योगी पुरुष जे आहे ते आपल्याला काय करत असतात, सबाह्य करी निर्मळ, आतून आणि बाहेरून स्वच्छ करण्याचं काम हे योगी पुरुष आपल्याला करत असतात. आणि म्हणून पाण्यापेक्षाही श्रेष्ठ असं कोण आहे, योगी पुरुष. पुढे उदक सुखी करी एक वेळ. पाणी काय करतं आपल्याला, आता तहान लागली, मी पाणी पिलं, काय झालं, माझा आत्मा शांत झाला. पण अगदी तासाभरानंतर मला काय वाटेल, परत पाणी प्यावं. म्हणजे पाणी आपल्याला किती वेळ सुख देतं, क्षणभर सुख देतं. उदक सुखी करी एक वेळ, पण योगी सर्व काळ सुखदाता. आपल्या संत वाणीचं नाव सुद्धा काय दिलेलं आहे मग, योगी सर्व काळ सुखदाता. पण योगी पुरुष जे आहे ते आपल्याला सुख किती काळपर्यंत देतात, सर्व काळ. जोपर्यंत तुम्ही योगी पुरुषांच्या संगतीत राहील, त्यांची वचनं तुमच्या मनाशी आहेत, तोपर्यंत तुमचं आयुष्य कसं होऊन जातं, सुखदायक होऊन जातं. अन्यथा तुमच्या जीवनामध्ये काय असतात, दुःख, अडचणी, या समस्या तर असतातच. पण जेव्हा संतांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे, त्या संतांच्या आशीर्वादामुळे आपलं जीवन कसं होतं, सुखी होतं. म्हणून योगी सर्व काळ सुखदाता. योगी पुरुष आपल्याला काय करत असतात, सुख देत असतात. आणि म्हणून या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी काय केलेले आहे, पाण्याची आणि योगी पुरुषाची तुलना करण्याचा प्रयत्न केलेला आहे.